बऱ्याच वेळेला असं होतं की गोष्टी समोर असूनसुद्धा आपल्याला दिसत नाहीत. तसाच हा बीच की जिथे जाणाऱ्या रस्त्याला सुद्धा समुद्रकिनारा सोडवत नाही. एक सुंदर स्वच्छ नारळाच्या झाडांची आरास असलेला हा बीच आपल्या कोकणात लपून बसलाय. या बीचवरना गर्दी थोडीसुद्धा नाही, त्यामुळे खूप छान वेळ जातो इथे. आणि याच बीचवरती आहे रॉक आयलँड. त्याची एक वेगळीच मजा आहे. भरतीच्या वेळी पाण्यात बुडलेलं, पण ओहोटी सुरू झाली की डोकं वर काढणारं हे आयलँड खेकडे पकडण्यासाठी मस्त जागा. आता तुम्ही म्हणाल की हे बीच आहे तरी कुठे? सांगतो, सगळी माहिती सांगतो. पण आधी हे तर पहा की बीच आणि त्या लाटांचा पसारा किती मोठा आहे. फोटोशूटसाठी तर ना हे बीच म्हणजे खूपच जबरदस्त. रॉक आयलँड, फेसाळणाऱ्या लाटा, डोंगर, किनाऱ्यालगतचा रस्ता, अजून काय पाहिजे हो एका लहान जीवाला. बघता बघताना सूर्य मावळतीला आला, पण आमचा पायच हालत नव्हता इथून. त्या मावळणाऱ्या सूर्याने जणू सोनेरी किरणांची बरसातच केली होती. संध्याकाळना संधी प्रकाशात बुडून गेली होती. तुम्हीच पहा इथली ही सुंदर अशी संध्याकाळ. या बीचचं नाव आहे पाडलं बीच. हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. हरिहरेश्वरपासून 30 किलोमीटर आणि अंजर्लेपासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावरती हे सुंदर बीच बसलेलं आहे. पाणी मागे जाईल तसं आपल्याला जाणीव होते की बीच किती मोठा होत चालला आहे. समुद्राला मिळणाऱ्या या छोट्या छोट्या पाण्याच्या प्रवाहाकडे पाहून ना मनामध्ये सहजच काही विचार येऊन जातात की हे छोटे छोटे ओढे डोंगरावर सुरू होतात आणि समुद्रामध्ये आपलं अस्तित्व विरघळून टाकतात. आपलं पण आयुष्य असंच असतं का? या प्रश्नाचं उत्तर शोधायला तुम्हाला ना या बीचवरती यावं लागेल. मग कधी येता या बीचवरती भेट द्यायला? या बीचवरची जर अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.